श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 5 मे आणि वार आहे रविवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. नको ते विचार मनात घोळत राहतील. त्यासाठी तुम्हाला शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटणार आहे. तसंच तुम्हाला गरजेच्या कामाला वेळ न देणं आणि व्यर्थ कामात वेळ घालवणं आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करण्याची शक्यता आहे, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. एकटेपणाला आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. यापेक्षा उत्तम असेल की तुम्ही कुठे फिरायला निघून जाऊ शकतात. पुढील रास आहे वृषभ रास. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद आज मिळणार आहे. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे तुम्हाला नक्कीच फायदे होतील. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला मारक ठरू शकतात, कारण की तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. आपल्या संभाषणाबाबत बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपल्याला कोणताही ठाव ठिकाण ठेवणार नाहीत. आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या ह्या दूर होऊ शकतात. पुढील रास आहे मिथुन रास. आज शांत राहा, तणावमुक्त राहाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करायचे खर्च भागतील. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत कराल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करा. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाळ टिकणारा असेल. ज्याच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानकच काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. घरातील सणाचे उत्सवाचं वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. तसंच आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. पुढील रास आहे सिंह रास. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाहीत, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण आज तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. तुमच्या ज्ञान लालसापोटी नवीन मित्र जोडाल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाळ टिकणारा असेल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कोणी जवळच्या व्यक्तींसोबत भेटीगाठी करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी सर्व काही ठीक होईल. पुढील रास आहे कन्या रास. मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनेची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवतील. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी देखील होईल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कोणीतरी बिबा घालण्याचं काम करणार आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. पुढील रास आहे तूळ रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा नक्कीच होईल. तुम्हाला चांगलेही वाटेल आणि अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. अनुरूपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाकणार आहात. रम्य सहली समाधानकारक ठरतील. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं
प्रेम आणि आनंद तुमचा जागा होणार आहे. आपल्या जीवनसाथी किंवा मित्रांसोबत ऑनलाईन सिनेमा पाहून तुम्ही आपल्या लॅपटॉप किंवा इंटरनेटचा योग्य वापर करू शकतात. पुढील रास आहे वृश्चिक रास. तेलकट आणि तिखट आहार पूर्णपणे टाळायचा आहे. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींबरोबर कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करणाऱ्यांसाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका. नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावं लागेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हालाच पाहायला मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला बालपणाची आठवण होऊ शकते. तुम्ही उदासही होऊ शकतात आणि आपला वेळ एकटा घालवू शकतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींनी आज थोडीशी काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे धनुरास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणं दुरापास्त ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. तुमची विनोदबुद्धी सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतात. तुम्ही त्यांना योग्य तो सल्ला दिला पाहिजे. पुढील रास आहे मकर रास. प्रदीर्घ आजारांवर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग जरूर करा, कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरू शकतो. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल, तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारांवर आज भरपूर पैसे खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. पुढील रास आहे कुंभ रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणं विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. पुढील रास आहे मीन रास. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैराग्याचा त्याग करा. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होतात. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.